तर पुण्यातल्या विद्यार्थिनीवरती काल रात्री सामूहिक अत्याचार करण्यात आला। ही घटना कुठे घडली आणि नेमकी ती जागा कुठे जाणून घेऊयात। तर या विद्यार्थिनीवरती अत्याचार झाले तो बोबदेव घाट पुण्यापासून जवळपास तासाभरावरती आहे। पुण्यातील कोंढवा परिसरातून बोबदेव घाटाकडे रस्ता जातोय। पुढे येवलेवाडी परिसरातून या घाटात जाण्यासाठी रस्ता आहे। बोबदेव घाट हा तसा फारसा वर्दळीचा भाग नाही। विशेषतः रात्री लवकर सामसूम होणारा हा परिसर आहे। इथेच अनेक वेळा लुटीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत आणि तरुणींचा वावर इकडे जास्त असतो। बोबदेव घाटाच्या व्ह्यू पॉइंट जवळ हे तरुणी एकटे बघून तरुणाला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी त्या विद्यार्थिनीवरती बलात्कार केला। या निर्जन ठिकाणी त्यावेळी मदतीसाठीही कोणी नव्हतं आणि आरोपी पळून गेल्यानंतर मित्रांनीच त्या विद्यार्थिनीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। अजूनपर्यंत आरोपीपर्यंत पोलीस काही पोहोचू शकलेले नाहीत। टीम ॲक्टिव्हेट झालेला आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे 3 तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्यासे माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल। आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे। एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढचा प्रोसेस सुरू होतील। FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते, त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे। आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे,